नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काही तासा अगोदर आपण आपल्या चॅनलवर एक अपडेट दिली होती. त्या अपडेटमध्ये असं सांगण्यात आलं होतं की 41,000 जागा ज्या होमगार्डच्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये भरण्यात येतील. परंतु आता या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांसोबत कशा प्रकारची दिशाभूल केली जाते. महाराष्ट्रामध्ये होमगार्ड भरती होईल का? तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये होमगार्ड भरती होईल, परंतु ती किती जागेसाठी होईल हे निश्चिती नाही आहे. आता या जाहिरातीमध्ये बघा यांनी जी माहिती दिलेली आहे नेटवर, या नेटवर यांनी काय सांगितलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. महाराष्ट्रात 2026मध्ये यामध्ये बघा महाराष्ट्रात 2026मध्ये होमगार्ड गृहरक्षक भरतीसाठी 10वी-12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी आहे, ज्यामध्ये 41,000 पेक्षा जास्त पदं या ठिकाणी अपेक्षित आहेत असं सांगितलेलं आहे. आता या अनुषंगाने आपण तो व्हिडिओ अपलोड केला होता 2-3 तास अगोदर, परंतु त्या ठिकाणी त्याची चौकशी केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलेलं आहे की या जाहिरातीमध्ये महाराष्ट्रात त्यांनी लिहिलेलं जरी असलं तरी हा विषय महाराष्ट्रातला नाही आहे, ही गोष्ट समजून घ्या. यामध्ये बघा यांनी क्लिअर सांगितलेलं आहे महाराष्ट्रात 2026मध्ये जागा किती निघतील तर 41,000 जागा निघतील. आणि या ठिकाणी त्यांनी सर्व प्रोसिजरसुद्धा सांगितलेली आहे. NMKवर ही सर्व जाहिरात वगैरे येईल असं सुद्धा सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी ही जी भरती प्रक्रिया आहे ही महाराष्ट्र राज्य पोलीस विभाग राबवणार आहे, महाराष्ट्र होमगार्ड राबवणार आहे असं सुद्धा यांनी सांगितलेलं आहे. परंतु हा जो विषय आहे हा विषय उत्तर प्रदेशचा हा विषय आहे. 41,000 जागेचा जो विषय आहे हा विषय UPचा विषय असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की 41,000 जागा महाराष्ट्रात निघतील तर ते विषय या जाहिरातीप्रमाणे ही जाहिरात जी त्यांनी दिलेली आहे, माहिती दिलेली आहे, ही माहिती खरी नाही आहे, ही माहिती वैध नाही आहे. आता याची चौकशी आपण केल्यानंतर या ठिकाणी बघा ही जी जागा आहेत 41,424 ही उत्तर प्रदेश होमगार्डची भरती आहे. उत्तर प्रदेश होमगार्ड की बहुत बड़ी भरती आ गई है. आपला विषय याच्यासोबत नाही आहे, आपल्याला महाराष्ट्रात भरती पाहिजे आहे. आणि या ठिकाणच्या ज्या जागा आहेत ह्या जागा आहेत 41,424 आणि ही जाहिरातसुद्धा डेटसुद्धा जी संपलेली आहे. आता या ठिकाणी एक्झाम त्याच्या सुरू होतील एप्रिल महिन्यामध्ये. हा UPचा विषय आहे, त्याशी आपलं काही देणं घेणं नाही आहे. UP के 75 जिल्हों में भरती होगी असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा या ठिकाणी आवेदन जे अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती 18 नोव्हेंबरला सुरू झाली होती आणि लास्ट डेट त्याची 17 डिसेंबर होती आणि आता एप्रिलमध्ये त्यांच्या एक्झाम वगैरे सुरू आहेत. आता हे बघा इथं एक्झाम डेट त्यांनी दिलेली आहे 25, 26, 27 एप्रिल 26, मतलब अभी फॉर्म बंद हो चुका है. आपला विषय नाही आहे. आपल्याला महत्त्वाचा विषय काय होता या ठिकाणी की ही जी जागा आहेत ह्या 41,000 जागा महाराष्ट्रातल्या नाही आहेत. ह्या जागा यांनी जरी आता या ठिकाणी महाराष्ट्रात दिलं असेल तरी ह्या जागा महाराष्ट्रातल्या नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये कमी जागा निघतील. एवढी मोठी भरती महाराष्ट्रामध्ये निघणं शक्य नाही, ही गोष्ट समजून घ्या. ओके. त्यामुळे तो व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरचा डिलीट केलेला आहे आणि आता ही नवीन अपडेट किंवा नवीन माहिती तुम्हाला दिलेली आहे. कारण की बरेच विद्यार्थी होमगार्डची वाट बघत आहेत. त्या होमगार्डमध्ये त्यांना नोकरी करायची आहे आणि अशा वातावरणामध्ये त्यांच्यापर्यंत कुठली चुकीची माहिती जाऊ नये यासाठी हा व्हिडिओ आपण अपलोड करतो आहे आणि तो पहिला जो व्हिडिओ आहे तो आपण डिलीट करतो आहे. ओके. धन्यवाद. थँक्यू.